महायुती सरकारमधील एक जबाबदार नेते माजी मंत्री तानाजी सावंत यांनी आपल्या मुलाच्या मदतीसाठी त्याला बँकॉकवरून मागे बोलवण्यासाठी शासकीय यंत्रणाचा जो अतिशय चुकीचा वापर केलाय, गैरवापर केलाय, त्याबद्दलच आम्हाला असं वाटतं की त्यांच्यावरच गुन्हा का दाखल केला जाऊ नये। माझ्या माहितीनुसार तानाजी सावंत यांनी माननीय मुख्यमंत्र्यांना ही चुकीची माहिती दिली। त्याच्या आधारावर माननीय मुख्यमंत्र्यांनी विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांना सूचना केल्या, त्यांनी पुणे पोलीस आयुक्तांना सूचना केल्या, साध्या सूचनेची एफआयआर दाखल करायला लागले आणि मग हे विमान त्यांचं या ऋषिराज सावंत यांचं विमान परत बोलवायला लागलं। आपण शासकीय यंत्रणा कशा पद्धतीने वाकवतो, कशी आपल्यासाठी वापरून घेतो याचं एक मूर्तिमंत उदाहरण आहे। सावंत यांना माहीत नव्हतं की त्यांचा मुलगा काही दिवसांपूर्वी दुबईला फिरायला गेला होता। त्यांच्यातल्या वादानुसार, भांडणानुसार तो आता परत निघून गेला होता। हे सगळं माहीत असताना सावंत यांनी ही सगळी माहिती लपवली, शासकीय यंत्रणेला चुकीची माहिती दिली, मुख्यमंत्र्यांना चुकीची माहिती दिली, त्याचं काहीतरी बरे वाईट होईल अशा स्वरूपाची खोटी माहिती देऊन एफआयआर दाखल केला आणि पोलिसांना, विमान वाहतूक व्यवस्थेला वेठीला धरून सर्वसामान्याला ज्या पद्धतीने यंत्रणा उपयोगाला पडत नाही तशा पद्धतीने हे काम केलं। आमची मागणी अशी आहे की शासकीय यंत्रणेचा असा गैरवापर करणे, मुख्यमंत्र्यांना खोटी माहिती देणे, कौटुंबिक कलहाचा विषय सार्वजनिक पद्धतीने वापर करून यंत्रणांचा त्यासाठी वापर करणे हा गुन्हा ठरवला पाहिजे आणि माझं म्हणणं असं आहे की तानाजी सावंत यांच्यावरच गुन्हा दाखल केला पाहिजे।